हॅलो. तर टी-ई-टी 2026 साठी मॅथ्स आणि सायन्सच्या संदर्भात 5 महत्त्वाचे प्रश्न जे पेपरमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर असे प्रश्न डेली आमच्या यूट्यूब चॅनल्सवर अपलोड केले जातील. तर नक्कीच आमच्या या यूट्यूब चॅनलला पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या या पहिल्या प्रश्नाला तर या ठिकाणी आपल्यासमोर जो पहिला प्रश्न येत आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज कॉज्ड बाय द टाइप बिलॉंगिंग टू द फ्लेवी व्हायरस. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की फ्लेवी व्हायरसमुळे होणारा रोग कोणता? तर आपल्यासमोर या ठिकाणी जर ऑप्शन्स दिसत आहेत, ए रॅबिस, बी मलेरिया, सी मिसल और डी डेंग्यू. तर यासाठी आपल्याला 10 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. तर 10 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्या 10 सेकंदाचा टाइम बार आपला इथं संपत आला आहे, वेळ संपली आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे आन्सर ऑप्शन नंबर डी डेंग्यू. तर डेंग्यू हा जो व्हायरल डिसीज आहे तो कशामुळे होतो? फ्लॅवी व्हायरसमुळं होत असतो. यानंतरचा आपला नेक्स्ट येत आहे की ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग इज सेड टू बी. असा कोणता ऑर्गॅनिझम्स आहे खालीलपैकी दिलेल्यापैकी तो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगमुळे बिहेव करतो. लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग असा बिहेव करतो. तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स आहेत, ए बॅक्टेरिया, बी अल्गी, सी व्हायरस, टी पॅरामेशियम. तर यासाठी आपले 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी स्टार्ट होत आहे. तर 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ऑप्शन्स आहे, ए बॅक्टेरिया, बी अल्गी, सी व्हायरस आणि डी पॅरामेशियम. तर याचं करेक्ट उत्तर आहे व्हायरस. ऑप्शन नंबर सी व्हायरस. नेक्स्ट प्रश्न आपल्या समोर येत आहे, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ निकेल कॅडमियम सेल इज. या ठिकाणी आपल्याला विचारलाय पोटेन्शियल डिफरन्स विचारलेला आहे निकेल कॅडमियम सेलचा किती असतो. तर या ठिकाणी आपल्या समोर ऑप्शन्स दिलेले आहेत, ए 1.5 व्होल्ट, बी 2 व्होल्ट, सी 1.2 व्होल्ट आणि डी 1.3 व्होल्ट. तर यासाठी 10 सेकंदाची वेळ या ठिकाणी आपली स्टार्ट होत आहे. ऑप्शन्स आहेत, ए 1.5 व्होल्ट, बी 2 व्होल्ट, सी 1.2 व्होल्ट आणि डी 1.3 व्होल्ट. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1.2 व्होल्ट. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्या समोर येत आहेत. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की खालीलपैकी दिलेला कोणता हा नॅचरल इंडिकेटर नाही. ठीक आहे, इंडिकेटरचा वापर आपण ॲसिड्स, बेस किंवा एखाद्या सबस्टन्सचं जे नेचर राहतं ते डिटेक्ट करण्यासाठी वापरत असतो. तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स आहेत, ए हिबिस्कस, बी फिनॉफ्थेलिन, सी टर्मरिक और डी रेड कॅबेज. तर यासाठी आपले 10 सेकंदाची वेळ आपली या ठिकाणी स्टार्ट होत आहे. तर आपल्याला करेक्ट आन्सर या प्रश्नाचं या ठिकाणी द्यायचं आहे. ऑप्शन्स आहेत, ए हिबिस्कस, बी फिनॉफ्थेलिन, सी टर्मरिक, डी रेड कॅबेज. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फिनॉफ्थेलिन. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन, इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ अ पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर, द मिनिमम हाईट ऑफ द पर्सन्स मिनिमम हाईट ऑफ द मिरर मस्ट बी द हाईट ऑफ द पर्सन. म्हणजे जर एखाद्या व्यक्ती जर मिरर समोर उभा असेल तर त्यावेळेस त्या मिररची किती हाईट असणे आवश्यक आहे जेणेकरून तो व्यक्ती त्या मिररमध्ये पूर्णपणे दिसेल, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर ऑप्शन्स या ठिकाणी आपल्या समोर उपलब्ध आहेत, ए हाफ, बी 1/3, सी 1/4 और इक्वल टू द हाईट ऑफ द पर्सन. परत एकदा प्रश्न रिपीट करतो, जर एखादा व्यक्ती एखाद्या आरशासमोर उभा असेल तर त्या व्यक्तीला पूर्णपणे जर तो व्यक्ती आरशामध्ये दिसावा यासाठी आरशाची उंची किती असणं आवश्यक आहे जेणेकरून तो त्या आरशामध्ये पूर्णपणे दिसेल. इथं आपल्याला विचारली आहे हाईट ऑफ द मिरर या ठिकाणी विचारलाय. तर ऑप्शन्स आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत, ए हाफ, बी 1/3, सी 1/4 और डी इक्वल टू द हाईट ऑफ द पर्सन. तर यासाठी आपले 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी स्टार्ट होत आहे. पटकन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि करेक्ट उत्तर या प्रश्नाचं काय वाटते काय राहील? तर करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए. सॉरी, ऑप्शन नंबर ए आहे. इथं चुकून बी झाले आहे. ठीक आहे, तर इथं ए पाहिजे. ऑप्शन नंबर ए दॅट इज 1/2.
थँक यू सो मच फॉर वॉचिंग. अशाच प्रकारे डेली 5-5 प्रश्न आम्ही टी-ई-टीच्या संदर्भात आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.